मी रेकॉर्डिंग करवलोय, लक्ष द्या. तुम्ही सॉल्व्ह करा. 6 प्रॉब्लेम परत बघा. जोशी काय दिले यामध्ये? मॅग्निट्यूड ऑफ इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट डिस्टन्स R1 कुठे आहे? ऍक्सेल लाईनवर आहे. अँड ऍट डिस्टन्स R2 इक्वेटर लाईनवर. आणि हे दोन्ही शॉर्ट डायपोल्स आहेत. शॉर्ट डायपोल म्हणजे R इज ग्रेटर दॅन L. आणि ही इक्वल काय इक्वल आहे? इक्वल काय नाही, इक्वल काय नाही, इक्वल आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आपण इथे इक्वेट केली. कळालं काय मी काय म्हणत होते? अंडरस्टूड? मग मी काय फिगर ड्रॉ करायची गरजच नाही. मग फक्त एक्सप्लेनेशनला केलंय मी. एक्सेलला एक आहे ते एक्सेलला एक्सेल पॉइंट ऍट R1 आहे आणि इक्वेटर पॉइंट ऍट R2. फॉर्म्युला काय? के 2p/r³ और कशासाठी? एक्सेल साठी. आणि जस्ट p/r³. ह्याच्यावरूनच काय आलं? R³ and 2 आहे म्हणजे R1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? 2. R1/r2 विचारलं मी. हे दोन्ही फक्त मी इथे इक्वेट केले. इज इट क्लिअर? इथे इक्वेट केले, कॅन्सल केलं आणि फॉर्म केलं. ह्यामध्ये काय दिलंय बघा, ह्या प्रॉब्लेम मध्ये 7 मध्ये. इफ A and EP are EQ are electric field intensity due to short dipole at a point on axial line and are equivalent line at same distance म्हटलंय. at same distance सेम आहे. आणि त्यावेळी हे रिलेशन विचारलंय. मग हा 7 प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? बाय फॉर्म्युला ओनली. काय 2 आहेत 7 मध्ये, आपल्याला डिस्टन्स सेम आहे, आर सेम आहे. मग सांगा मला, पहिल्यांदा मी लिहितो इक्वेटर मध्ये पर्पजफुली. इक्वेटरचा फॉर्म्युला काय येईल? के पी अँड डिस्टन्स R³. अँड इक्वेटर काय येणार? के 2p/r³. मग मला सांगा, KP/r³ म्हणजे काय? KP/r³ काय? EQ ना. मग E किती आलं? 2EQ. राईट. फार सोपं प्रॉब्लेम आहे. अंडरस्टूड?